सर्वांना नमस्ते. आजच्या या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन आणि अरविंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार आणि या अंतर्गत या संयुक्त विद्यमाने आजच्या प्रकल्प आधारित अध्ययनाच्या अनुषंगाने या सत्रास मार्गदर्शन करणारे शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर, माननीय प्रधान सचिव रणजितसिंह देओल सर, आयुक्त सूरज मांढरे सर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय राहुल रेखावार सर व सहसंचालक शोभा खंदारे मॅडम, उपसंचालक रमाकांत काटमोरे सर यांचे आजच्या पीबीएल ऑनलाईन प्रशिक्षण यासाठी मी हार्दिक असं स्वागत करते. तसेच या बरोबर आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग प्रमुख मनीषा यादव मॅडम आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य, शिक्षण अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मी हार्दिक असं स्वागत करते. यानंतर मी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग प्रमुख माननीय मनीषा यादव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. आज आपण प्रकल्प आधारित अध्ययन यावर जी प्रतिमाने आहेत त्या प्रतिमानांच्या अनुषंगाने उपस्थित असलेले ऑनलाईन कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य, आदर्श शाळा नोडल अधिकारी, आदर्श शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, निश्चितच आपल्या सर्वांना ज्ञात असेल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत आहे आणि या आमूलाग्र बदलाचे सर्वजण आपण साक्षीदार आहोत. आपल्या सर्वांना एका नवीन प्रेरणेने त्या ठिकाणी काम करावयाचे आहे. आतापर्यंत आपल्या सर्वांचे अध्यापन या दृष्टिकोनातूनच झालेले आहे. प्रकल्प आधारित अध्ययन ही संकल्पना आपल्यासाठी निश्चितच नवीन नसेल. आपण नियमित अध्ययन अध्यापनामध्ये याचा वापर करतच आहात, परंतु हे अध्ययन करत असताना आपण प्रकल्पपूर्व काय तयारी करणं गरजेचं आहे, प्रकल्पाच्या दरम्यान काय तयारी करायची आहे आणि प्रकल्पोत्तर काय तयारी करणं आवश्यक आहे, या सर्व बाबींची जाण आपल्याला सूक्ष्मपणे असणं हे तितकंच आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री अरविंदो सोसायटी यांच्यामध्ये 4 मार्च 2022 रोजी जो सामंजस्य करार झाला आणि या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने आपण आजचे हे प्रकल्प आधारित अध्ययनावर प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. सदर प्रशिक्षणादरम्यान जे एकूण 45 प्रतिमाना आहेत त्यातील काही प्रतिमानांचं प्रशिक्षण या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1ली ते 5वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित केलेलं आहे. 13 मार्च पर्यंत हे ऑनलाईन प्रशिक्षण आपलं चालणार आहे आणि विशिष्ट इयत्तानिहाय आणि विषयनिहाय आपल्याला या प्रशिक्षणादरम्यान आपल्यासारखेच अध्ययन अध्यापन करणारे जे शिक्षक आहेत ते सुलभक म्हणून कार्य करणार आहेत आणि या सुलभकांच्या दृष्टिकोनातून, या सुलभकांच्या माध्यमातून आपल्याला प्रकल्प आधारित अध्ययन वर्गामध्ये प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करताना कशा पद्धतीनं करावं, शास्त्रोक्त पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही घटकाचं अध्यापन करताना विविध विषयांशी कशा पद्धतीनं समन्वय साधावा या दृष्टिकोनातून सविस्तर असं मार्गदर्शन केलं जाणार आहे. सर्वांना कार्यवादानुसार माहित आहे की प्रकल्प आधारित अध्ययनाची जी पद्धत आहे, कारण कोणताही प्रकल्प असेल किंवा कोणतेही कृती आधारित अध्ययन असेल तर तेच कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा संपूर्ण समाजामध्येच बदल होताना प्रत्येक वेळी मनुष्य हा नजरेसमोर ठेवला जातो. म्हणूनच म्हटलं जातं की मॅन इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. प्रत्येक गोष्टीचं परिमाण हे मनुष्याला समोर धरून लक्षात घेतलं जातं. त्याची आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये किती उपयुक्तता आहे त्यानुसार प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग सुद्धा तितकंच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वास्तविक दुनियेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा आणि सक्रिय विद्यार्थी अधिक काळ कशा पद्धतीनं राहतील या प्रकारची प्रक्रिया आहे. त्यामुळं स्वतः शिक्षकांनी एखादा कोणताही प्रकल्प विद्यार्थ्यांना देताना किंवा गटाला तो प्रकल्प देताना काय काळजी घेणं गरजेचं आहे
किंवा कोणत्या प्रकारचे प्रकल्प त्या त्या इयत्तेनुसार समाविष्ट होणं गरजेचं आहे याची अधिकतम काळजी घेतली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि हे प्रशिक्षणादरम्यान आपल्या सगळ्यांना निश्चितच याची माहिती मिळेल. प्रकल्पाचे विविध 5 प्रकार आहेत. त्या प्रकल्पानुसार निर्मिती प्रधान प्रकल्प असेल, आस्वाद प्रधान प्रकल्प असेल, कौशल्य प्रधान प्रकल्प असेल, समस्यापूर्ती प्रकल्प असेल आणि संग्रहात्मक प्रकल्प असेल. नावामध्येच आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की कोणताही प्रकल्प राबवताना त्यामागचा मुख्य हेतू काय आहे. जर एक उदाहरण आपण घेतलं तर निर्मिती प्रधान प्रकल्प म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची निर्मिती होणार असते, विद्यार्थी स्वतः नव्यानं निर्मित करत असतो, एखादी गोष्ट बनवत असतो, एखादी प्रतिकृती बनवत असतो, तर ती बनवताना शिक्षक म्हणून आपली काय भूमिका असेल, एक सुलभक म्हणून आपली काय भूमिका असेल आणि विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर लक्षात घेता, विद्यार्थ्याची आवड लक्षात घेता आपण ह्या सर्व बाबीवर काम करण्याची गरज आहे. हे प्रकल्प प्रकार आपल्या सर्वांना नक्कीच ज्ञात आहेत. त्या दृष्टिकोनातून यापूर्वी आपण आपलं अध्ययन अध्यापन केलं असेल, परंतु अधिक शास्त्रोक्त पद्धतीनं ते अध्ययन अध्यापन कसं करावं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या आराखड्यामध्येही सविस्तरपणे स्पष्ट केलेलं आहे. आणि आता आपण जी काही 13 मार्च पर्यंत ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहोत आणि त्या प्रशिक्षणादरम्यान आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी सुद्धा ज्ञात होतील. प्रकल्पाचा मुख्य हेतूच काय असतो किंवा प्रकल्पामध्ये कोणत्या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प दिला जातो. एक मुळात प्रकल्प देताना मुख्यत्वे लक्षात ठेवायच्या बाबी या आहेत की अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे प्रश्नांची निर्मिती होणं गरजेचं असतं. फॅक्ट आपण जी म्हणतो की वास्तवतेवर आधारित ते प्रकल्प असावेत. एकमेकांचं सहकार्य घेऊन घरातील, समाजातील अनेक व्यक्तींचं सहकार्य घेऊन करणारा तो प्रकल्प असावा. म्हणजे मुलांच्या मध्ये सहकार्यात्मक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थी अधिकाधिक प्रश्न विचारतील आणि शिक्षक त्यांच्या प्रश्नांचं समाधान करतील या दृष्टिकोनातून आणि संशोधनाला चालना देणारे असे प्रकल्प असावेत. विद्यार्थी चिंतनात्मक कशा पद्धतीनं बनेल, अधिक एखाद्या गोष्टीवर चिंतन कशा पद्धतीनं करेल त्या दृष्टिकोनातून त्यांचं मूल्यमापन होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं. या बाबी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रकल्प जेव्हा सोपवतो तर त्यावेळी लक्षात घ्याव्यात. ही जी प्रशिक्षण होतील किंवा ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान आपल्याला विविध बाबी ज्या लक्षात येतील त्याच्यातून मिळणारे फायदे नक्कीच हे आहेत की आत्ताच मी सांगितलं की सर्जनशीलतेला चालना देणारे असावेत. म्हणजे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी ह्या प्रकल्पामध्ये असतील. अनेक वेळा तुम्हाला प्रकल्प जेव्हा विद्यार्थ्याला किंवा वर्गामध्ये आपण देत असतो तर त्यावेळी अनेक वेळा मूल्यांकनाची संधी नक्कीच प्राप्त होते. कारण प्रकल्प सोपवताना किंवा प्रकल्प देताना जी प्रकल्प पूर्वतयारी असते ते सुद्धा विद्यार्थी कशा पद्धतीनं करतात. प्रकल्प प्रत्यक्ष राबवताना विद्यार्थ्याची कृती काय असते, तो कुणाचं सहकार्य घेतो, कशा पद्धतीनं तो प्रकल्प पूर्णत्वाला नेतो आणि शेवटी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचं सादरीकरण या सगळ्या तिन्ही टप्प्यांच्या दरम्यान विद्यार्थ्यांचं तुम्ही अनेक वेळा मूल्यांकन करू शकता. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणामध्ये अध्ययन करण्याची संधी प्राप्त होते. एकमेकांमध्ये गटामध्ये कार्य केल्यामुळं परस्पर सहकार्याची भावना विकसित होते. सामुदायिक एक शिस्त आपण म्हणतो त्या शिस्त या बाबींचा विकास होण्यासाठी त्याला मदत होणार आहे. प्रत्यक्ष अनुभव तर नक्कीच मिळतात. त्यामुळे कृतीद्वारे शिक्षण आणि कृतीद्वारे शिक्षण यामुळे सर्व बाबी दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी मदत होणार आहे. विविध विषयनिहाय आपले जे मुख्य घटक असतात तर ते मुख्य घटक अधिक सुलभतेने कसे शिकवता येतील किंवा काही क्लिष्ट संकल्पना असतील तर त्या क्लिष्ट संकल्पनाचं अधिक सोप्या पद्धतीनं कसं सादरीकरण करता येईल. तर त्यामुळं विद्यार्थी त्या ठिकाणी दीर्घकाळ ज्ञान लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. सक्रिय शिक्षणाला संधी मिळणार आहे आणि एका प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा त्या ठिकाणी विकास होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल. आणि आपण त्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावे हीच अपेक्षा मी या ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान व्यक्त करते. आपल्या सर्वांसाठी एक गृहकार्य मी या दरम्यान देऊ इच्छिते की पारंपरिक अध्ययन आणि प्रकल्प आधारित अध्ययन यामध्ये नेमका काय फरक आहे हा जर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी मांडला तर नक्की
या प्रकल्प आधारित अध्ययनाचे किती महत्वपूर्ण फायदे आहेत. आपल्या अध्ययन अध्यापना दरम्यानचं जे काम आपण म्हणतो तर ते काम अधिक सहजतेनं आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्टतेच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. त्यामुळं या प्रशिक्षणाचा आपण त्या ठिकाणी नक्कीच लाभ घ्याल. आपण आपल्या स्तरावर विविध प्रकारचे प्रकल्प आणि या प्रशिक्षणादरम्यान विविध सुलभकांनी आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनामध्ये वापर करावा हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करते. सदर प्रशिक्षणासाठी आम्हाला सदैव आमचे प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे विद्या परिषद राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे माननीय संचालक डॉक्टर राहुल रेखावार सर, माननीय सहसंचालक डॉक्टर शोभा खंदारे मॅडम, माननीय उपसंचालक रमाकांतजी काटमोरे सर आणि सर्व माननीय इतर विभागांचे माननीय उपसंचालक यांच्या मार्गदर्शनानं हे आपण प्रकल्प आधारित अध्ययन प्रतिमानांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आपण सर्व शिक्षकांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनामध्ये वापर करावा ही अपेक्षा व्यक्त करते आणि पुढील सूत्र त्या ठिकाणी सुनीता काटम मॅडम यांच्याकडे देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण या प्रकल्प सत्रांचे उद्दिष्टिका खूप सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजावून सांगितले आहे. नक्कीच सर्व शिक्षक याचा लाभ घेतील. यानंतर आजच्या सुलभक सुवर्णा पवार यांचे मी हार्दिक असं स्वागत करते आणि त्यांनी आजच्या सत्रास सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आजपासून आपण या ठिकाणी आत्ताच आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाच्या विभाग प्रमुख आदरणीय मनीषा यादव मॅडम यांनी आपल्याला प्रकल्प आधारित अध्ययन याची एक पार्श्वभूमी, त्याची उद्दिष्ट, त्याची अंमलबजावणीची पद्धत आणि त्याचे संभाव्य फायदे आणि उपयुक्तता आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. निश्चितच या सगळ्याचा आम्हाला शिक्षक बांधवांना खूप चांगला असा उपयोग होईल. यानंतर आपण प्रकल्प आधारित अध्ययन या पुष्पाचं आज आपण पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफणार आहोत. प्रकल्प आधारित अध्ययनाचा विचार करत असताना आपल्याला वेगवेगळी विषय सूत्र या ठिकाणी भेटीला येणार आहेत. इयत्तानिहाय आपण कोणते कोणते प्रकल्प या ठिकाणी राबवायचे, कोणत्या स्तरासाठी कोणते विषय सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे, यासाठीची उपयुक्त ठरणारी एक प्रकल्पाची कृती पुस्तिका सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटीला येणार आहे. आणि या सगळ्याची ओळख आपण या सर्व मालेतून घेणार आहोत. तर आज आपण पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफणार आहोत. स्तर 1 साठी आपल्याला विषय सूत्र जाणून घ्यायचंय प्राणी. तर आपण याची ओळख करून घेऊयात. प्रणाली मॅडम, नेक्स्ट. कोणताही प्रकल्प आपल्याला वर्गात राबवत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेणं, विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता ती जास्त असतेच आणि ती क्षमता कशी वृद्धिंगत होईल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ज्यावेळेस आपण वेगळी विषय सूत्र विद्यार्थ्यांना ओळख करून देणार आहोत, त्या विषय सूत्राला अनुसरून आपल्या वर्गामध्ये शैक्षणिक वातावरण असणं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला ज्या विषय सूत्राची ओळख ज्या वेळी होणार आहे त्यावेळी त्या विषय सूत्राला अनुसरून किंवा त्या थीमला अनुसरून आपल्या वर्गामधलं शैक्षणिक वातावरण, त्या विषय सूत्राला अनुसरून शैक्षणिक साहित्य निर्मिती या घटकांचा विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि तो करत असताना आपल्या वर्गामध्ये किंवा वर्गाच्या बाहेर असणारं वातावरण हे कसं जास्तीत जास्त त्या विषय सूत्राला मॅच होईल याचा सुद्धा आपण जास्त विचार करूयात. यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय, तर जे विषय सूत्र ज्या वेळी आपण विद्यार्थ्यांना भेटीला देणार आहोत त्यावेळी त्या विषय सूत्राला अनुसरून अधिकाधिक शैक्षणिक साहित्य निर्मिती करणं किंवा वर्गामध्ये ज्या आपल्या विषय कोपरे असतात त्या विषय कोपऱ्यांमध्ये सदर विषय सूत्राचं साहित्य ठेवणं, साहित्य मांडणं, ते साहित्य विद्यार्थ्यांना हाताळायला देणं किंवा वर्गातल्या ज्या आपल्या वेगळ्या भिंती आहेत, ज्ञानाचे कोपरे आहेत, या ठिकाणी त्या विषय सूत्राला अनुसरून चित्राची रंगसंगती करणं, अशा गोष्टी आपण केल्या तर आपल्याला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अध्ययन अनुभव देत असताना आणि विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव घेत असताना
खूप चांगला फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर ॲनिमल ह्या विषयसूत्राची आपण आता पहिल्यांदा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ओळख करून देतोय, विद्यार्थी त्याच्या आजूबाजूला बरेचसे प्राणी पाहत असतात. मग खेळत असताना असतील किंवा परिसरामध्ये गेल्यानंतर असेल तर वेगवेगळे प्राणी विद्यार्थ्याला दिसतात. काही ठिकाणी एखादा प्राणी प्रत्यक्ष नाही पाहता आला तरी त्याची चित्र दिसत असतात किंवा वेगळ्या वेगळ्या फिल्म्सच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना प्राणी दिसत असतात, पाहता येतात त्यांना. तर या सगळ्याचा आपल्याला जोडणी करताना खूप चांगला उपयोग कसा करता येईल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं विषयसूत्र आहे ॲनिमल. ॲनिमल या विषयसूत्राची ओळख करून घेत असताना पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ज्या कृती दिलेल्या आहेत त्यातली पहिली कृती आपण जर पाहिली तर पहिलीच कृती आपल्याला कोड्याची दिलेली आहे. आता वास्तविक तसं पाहायला गेलं तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना कोडं हे प्रत्यक्ष जर पाहिलं, त्याची रचना पाहिली तर थोडंसं क्लिष्ट वाटू शकतं. तर सुरुवातीला आपण ही कोडी सोडवत असताना याच्या पूर्वी जर आपण छोटी छोटी कोडी विद्यार्थ्यांना सोडवायला दिली किंवा वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची चित्र विद्यार्थ्यांना दाखवली, त्या प्राण्यांची ओळख त्यांना चित्राच्या माध्यमातून करून दिली किंवा प्रत्यक्ष परिसरामध्ये वेगळे वेगळे प्राणी त्यांना कुठले दिसतात यावर वेगळ्या वेगळ्या अनौपचारिक गप्पा जर आपण विद्यार्थ्यांच्या सोबत केल्या, त्या प्राण्यांचे आवाज कसे येतात त्याच्यावर आधारित एखादी छोटीशी नाटिका आपण घेतली तरी सुद्धा आपल्याला ही कोडी सोडवत असताना किंवा या पुस्तिकेतले प्रकल्प सोडवून घेत असताना निश्चितच चांगला फायदा या ठिकाणी होऊ शकतो. आता या कोड्याची ओळख करून देताना कोड्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राण्यांची नावं शोधायची आणि प्राण्यांची नावं शोधत असताना त्या प्राण्याच्या नावाला रिंगण करायला सांगायचंय. लेखनाकडे आपण थोडंसं एक लेखनपूर्व तयारी म्हणून या कोड्याचा एक फायदा या ठिकाणी होऊ शकतो विद्यार्थ्यांना. आता या कोड्यामध्ये त्यांना जे वेगळे प्राणी भेटणार आहेत, हे प्राणी भेटल्यानंतर या प्राण्यांचा जे नाव आहे विद्यार्थी सांगतील तर ते आपण पहिल्यांदा फळ्यावर लिहिले किंवा तक्त्यावर नमूद केले तरी देखील आपल्याला चालणार आहे. आणि जे प्राणी विद्यार्थ्यांना या कोड्यातून सापडतील त्यांची नावं आपण फळ्यावर लिहिली की त्यानंतर त्याच शब्दाचं साधर्म्य असणारं कोड्यामध्ये कुठला शब्द मला दिसतोय हे सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पडताळून पाहता येणार आहे. जसं की जर विद्यार्थ्यांनी कोड्यातून मला कुठला शब्द सापडला किंवा कोणता प्राणी सांगितला असं जर विचारलं आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं कुत्रा, तर आपण तो शब्द फळ्यावर लिहूयात आणि फळ्यावर कुत्रा हा शब्द लिहिल्यानंतर तसाच दिसणारा शब्द मला कोड्यामध्ये कुठे दिसतोय तो शोधून त्या शब्दाला जर रिंगण केलं तरी सुद्धा विद्यार्थ्याचा जास्तीचा सराव या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण कोड्यामधले हे प्राणी विद्यार्थ्यांना शोधायला सांगून त्याला रिंगण करायला सांगूयात. नेक्स्ट पुढची कृती आहे खाली दिलेले चित्र काळजीपूर्वक पहा. चित्रातील प्राणी कशाबद्दल बोलत आहेत असे तुम्हाला वाटते. कल्पना करा आणि त्याचे संवाद तयार करा. ते मोठ्याने सांगा आणि खाली दिलेल्या जागेत लिहा. तुम्ही तुमच्या पालकांची या ठिकाणी मदत सुद्धा घेऊ शकता. इथे विद्यार्थ्याला त्याची कल्पना शक्ती किंवा त्याला चित्र पाहून त्याला एका वेगळ्या कल्पना विश्वामध्ये विद्यार्थ्याला आपल्याला न्यायचे आणि विद्यार्थ्यांना जर सांगता आलं की तो सिंह काय बोलत असेल किंवा सिंह सशाशी काय बोलत असेल, मग सशाने त्याला काय उत्तर दिलं असेल, अशा स्वरूपाच्या जर आपण त्याला काल्पनिक चित्र या ठिकाणी उभं केलं तर विद्यार्थ्यांना सांगायला देखील खूप सोपं जाईल. बऱ्याचदा असं पण होऊ शकेल की काही विद्यार्थी लेखन करू शकतील, काही विद्यार्थी लेखन करू शकणार नाही. तर आपण तिथे त्यांच्याकडून तोंडी उत्तर जरी घेतलं तरी देखील चालण्यासारखं आहे आणि विद्यार्थ्यांनी जो काल्पनिक संवाद सांगितलाय तो आपण फळ्यावर लिहिला तर त्या फळ्यावर लिहिलेल्या संवादाचं अनुलेखन विद्यार्थी आपल्या कृती पुस्तिकेमध्ये करू शकतील असे या ठिकाणी काल्पनिक संवाद तुम्ही किती हुशार आहात म्हणजे विद्यार्थ्यांची जिज्ञासू विकसित झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिले कोणाच्या नावात जास्त अक्षरे आहेत, हत्ती की उंदीर. मग इथे शब्द पाहून त्या अक्षर मोजा आणि अक्षर कोणत्या शब्दामध्ये कमीत कमी अक्षर आलेले आहेत, कोणत्या शब्दामध्ये जास्तीत जास्त अक्षर आलेले आहेत याची या ठिकाणी तुलना विद्यार्थ्याला करायची आहे. आणि म्हणजेच भाषा आणि गणित या दोघांचा या ठिकाणी समन्वय आपल्याला घडून आलेला दिसतो. जिज्ञासू मन मध्ये आपण पाहिलं तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही 5 प्राण्यांची नावे लिहा. इथे जरी 5 प्राण्यांची नावं लिहिलेली असतील तरी विद्यार्थी सांगताना अधिकाधिक नावं देखील सांगू शकतील आणि ती नावं सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण त्यांनी सांगितलेली प्राण्यांची नावं आपण फळ्यावर देखील लिहू शकतो. नेक्स्ट
पुढच्या पृष्ठावर जर आपण पाहिलं, खाली दिलेल्या प्राण्यांची नावे मोठ्याने उच्चारून त्या नावाचे पहिले अक्षर लिहा. एक उदाहरण खाली दिले गेले आहे. जसं की आता मांजरीचं चित्र दिलंय आणि मांजरीच्या चित्राला पाहिल्यानंतर मांजर शब्दातील पहिलं अक्षर कोणतं येतं? मा आणि त्यावर अनुस्वार येणं गरजेचं आहे. तर इथे सुद्धा विद्यार्थ्याला प्राण्याचं चित्र पाहून त्यातलं पहिलं अक्षर येतं. प्राण्याच्या शब्दात अक्षर किंवा शेवटचा घेऊ शकतो. कृती 2 आता इथे ए साठी आपल्याला सूचीमध्ये दिलेलं आहे की ए साठी लाल द्यायचा आहे, बी साठी पिवळा रंग द्यायचा आहे, सी साठी हिरवा रंग द्यायचा आहे. इथे सुद्धा विद्यार्थी इंग्रजी अध्यक्षर पाहून त्याला समोर दिलेला रंग कुठला आहे ते त्याचं निरीक्षण करून विद्यार्थी या ठिकाणी रंग भरू शकतील. त्यांच्या ओळखीसाठी ही कृती दिलेली आहे. यामध्ये आपण प्राण्यांची याला जोडणी कशी करू शकतो? तर समजा आपण ए ला जरी त्यांनी दिलेला असला लाल रंग, तर ए वरून तुला कुठला प्राणी माहितीये त्याची नावं लिही, किंवा बी वरून तुला कोणता प्राणी माहितीये, डी वरून कोणता प्राणी माहितीये. असं जर आपण विद्यार्थ्यांना एक अधिकचा सराव म्हणून कृती जरी घेतली तरी विद्यार्थ्यांना त्यामध्ये मजा येऊ शकेल. म्हणजे रंग आणि प्राणी यांचा समवाय इथे आपल्याला साधता येईल. नेक्स्ट, या पृष्ठावर देखील आपल्याला अशीच अक्षरं दिलेली आहेत. ती सुद्धा अक्षरं आपल्याला रंगाला समोर ठेवून किंवा वेगळे रंग वापरून विद्यार्थ्यांकडून रंगवून घ्यायचे आहेत. दिलेल्या वस्तूंची पहिली अक्षरे ओळखून जोड्या लावा. इथे आता रु, ढो, व ही अक्षरं आपण विद्यार्थ्यांकडून वाचून घेऊयात. त्यानंतर खाली कोणती चित्र दिलेली आहेत त्याचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगूयात आणि नंतर त्याची जोडी विद्यार्थ्यांना लावायला सांगूयात. ही अगदी सोपी आणि समजण्यासारखी कृती आहे. खाली देखील आपल्याला अशा स्वरूपाची कृती त्यांनी दिलेली आहे. मनोरंजनासाठी हे स्वतः करा. जसं आपल्याला जिज्ञासू कोपरा किंवा जिज्ञासू मन, कोडी याचे वेगळे वेगळे कॉलम पुस्तिकेमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी भेटायला येतील. तर हे अधिकचा सराव म्हणून हे कॉलम आपल्याला दिलेले आहेत. इथे जर आपण पाहिलं तर हत्ती किंवा मुंगी हे 2 शब्द उच्चारून पहा. कोणत्या अक्षरावर तुम्ही किती वेळ जोर देता हे पहा. तसे करताना तुमचे तोंड किती वेळ उघडे राहते हे देखील पहा. या 2 शब्दांच्या उच्चारणात काय फरक आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच इथे ध्वनींची ओळख करून घेत असताना कुठल्या ध्वनीच्या वेळी कुठल्या अक्षराच्या वेळी उच्चारण करत असताना आपल्या लिप मुवमेंट कशा होत आहेत किंवा आपल्या जीभ असेल, ओठ असतील, या सगळ्याची हालचाल कशी होतीये. म्हणजेच ध्वनीचा उच्चार करत असताना बारकावे लक्षात घेण्यासाठी ही कृती आपल्याला दिलेली आणि यातून एक मनोरंजन सुद्धा होणार आहे. नेक्स्ट, कृती 3, आजूबाजूला पहा. तुमच्या आवडत्या प्राण्याचे चित्र काढा. त्याचे वर्णन करण्याकरिता खालील तक्त्याचा उपयोग करा. आता इथे त्वचेचं वर्णन दिलेलं आहे की ज्याची त्वचा मऊ आहे, रंगीत पट्टेरी, ठिपक्यांची, लोकरी, म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या विविधतेनुसार त्याच्या त्वचेच्या विविधतेनुसार इथं त्यांनी वर्णन दिलेलं आहे. क्रियांचे वर्णन, तो चालतो किंवा एखादा प्राणी रांगत असेल, कोणता प्राणी धावत असेल, उड्या मारत असेल, उडत असेल, म्हणजेच त्वचा, क्रिया, शरीराचं वर्णन, निवासाचं वर्णन असं वर्णन केल्यानंतर तो प्राणी ओळखण्याची कृती देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि चित्र काढत असताना प्राणी आणि तो प्राणी कसा दिसतो, तो काय खातो, अशा स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी विद्यार्थ्याला आपल्याला करायला सांगायचं आहे. नेक्स्ट, तुमच्या कुटुंबातील कोणाही सभोवतालचे निरीक्षण करा आणि खाली तक्त्यात भरा. कोणत्याही 5 गोष्टी ज्या किंवा ज्या गोष्टी ऐकल्या त्या स्पर्श करून पाहिल्या तर त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचंय. अनेक गोष्टी पाहायला मिळालेल्या असतील. या अनेक गोष्टी त्यांनी जरी तोंडी सांगितल्या आणि त्यापैकी फक्त 5 त्यांनी इथे लिहिल्या तरी आपल्याला पुरेसं आहे.
कोणत्या वस्तूंना प्रत्यक्ष स्पर्श करून पाहिला, मग जर तिथे दगड असेल, जमीन असेल, माती असेल, एखादा छोटासा पाळीव प्राणी असेल, असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात. वास घेऊन पाहिला, मग एखाद्या फुलाचा वास असेल किंवा ओल्या मातीचा वास असेल, असं प्रत्यक्ष विद्यार्थ्याला करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी देणं, ही आपली या ठिकाणी भूमिका असेल. आणि त्यानंतर त्याला लिखित स्वरूपामध्ये आणणं, अशी आपल्याला कृती या ठिकाणी करून घ्यायची आहे. इथे कोपरा आहे, कृपया लक्षात ठेवा. निरीक्षण केल्यानंतर इथे विद्यार्थ्याला काय लक्षात ठेवायचंय, तर वरील कृतीचा पूर्णतः आनंद घेण्यासाठी आपल्या इंद्रियांचा वापर करून आपण शांतपणे आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करा. म्हणजेच इथे या ठिकाणी विद्यार्थ्याला आपल्याला ज्ञानेंद्रियांची ओळख करून देत असताना त्या पूर्वीची एक छोटीशी पूर्वतयारीची कृती, यासाठी आपल्याला ही कृती निश्चितच उपयुक्त ठरेल आणि यातून आपल्याला ज्ञानेंद्रियांची ओळख करून देता येईल. कृती 4, वाचूयात आणि ऐकूयात. तुमच्या आवडीचे एखादी गोष्टीचे पुस्तक निवडा. वाचण्यास अडचण येईल असे वाटल्यास तुमच्या पालकांची मदत घ्या आणि गोष्ट वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मग इथे आपल्याला भूमिका आपली अशी असेल की विद्यार्थ्याला एखादं गोष्टीचं पुस्तक उपलब्ध करून देणं. मग ते वर्गात उपलब्ध करून जर आपण दिलं, वर्गात आपण स्वतः गोष्ट वाचून विद्यार्थ्यांना दाखवली, अभिवाचन हे सुद्धा या ठिकाणी खूप उपयुक्त ठरेल. आणि अशा स्वरूपाचं वाचन विद्यार्थ्यांनी घरी करावं, यासाठी पालकांना सुद्धा घरी छोटी छोटी चित्रमय गोष्टीची पुस्तकं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याला छान छान गोष्टी ऐकायला मिळतील आणि आपण कसं वाचतोय, आपल्या वाचनाचं निरीक्षण करून विद्यार्थी त्याचं अनुकरण सुद्धा करतात आणि त्यातून विद्यार्थ्याचं वाचन खूप चांगल्या पद्धतीने सुधारायला मदत होते. ऐकलेली गोष्ट विद्यार्थ्याला कितपत समजलेली आहे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. या गोष्टीत तुम्हाला कोणत्या शब्द अवघड वाटले त्यांची यादी करा. त्याचा अर्थ शब्दकोशातून शोधा किंवा तुमच्या पालकांना विचारा. आता शब्दकोश इथे या ठिकाणी विद्यार्थी वापरणार नाहीत किंवा पण त्यांना जर एखादा शब्द नाही समजला किंवा आपल्याला देखील त्याचा अधिकचा अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर आपण शब्दकोश कसा वापरतो याचं किमान निरीक्षण तरी विद्यार्थी करतील. किंवा एखाद्या गोष्टी शब्दाचा मला अर्थ शोधायचे, तर त्यासाठीचा स्रोत कुठला आहे, त्याची एक अनौपचारिक ओळख या ठिकाणी विद्यार्थ्याला होईल. आणि हे शब्द वापरून विद्यार्थ्याला छोटी छोटी वाक्य त्याला अर्थ समजल्यानंतर करणं सुद्धा सोपं जाईल. नेक्स्ट, कधी हा विचार केला आहे का की प्राणी एकमेकांशी कसे बोलत असतील? ते करत असलेले आवाज तुम्ही आजूबाजूला कधी ऐकले आहेत का? खालील प्राणी आपापसात काय संवाद करत असतील ते लिहा. एक उदाहरण खाली दिलेले आहे. जसे की आता कुत्रा फक्त आपल्याला म्हणजे प्राण्यांचे आवाज विद्यार्थ्यांना माहिती असतात, पण ही सुद्धा त्यांची एक वेगळी भाषा आहे आणि या भाषेतून ते एकमेकांशी कसं बोलत असतील याची एक कल्पना आपल्याला विद्यार्थ्यांना करायला सांगायची. आणि त्यातून जे काही संवाद येतात किंवा विद्यार्थ्यांच्या कल्पनेतले जे संवाद येतात ते अतिशय मजेशीर असतात. विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेने त्यांच्या त्यांच्या भावविश्वाशी संबंधित काही गोष्टी स्वतः तयार करतात किंवा एकमेकांशी प्राणी काय बोलतात, कसे बोलतात यावर आधारित एखादी नाटिका जरी आपण विद्यार्थ्यांना सादर करायला सांगितली, तरी सुद्धा त्यातून एक आनंददायी आणि भन्नाट असे अनुभव आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थी त्यांच्या सादरीकरणातून दाखवतील. फक्त इथे आवश्यकता आहे की विद्यार्थ्यांना तसे प्रसंग समोर उभं करणं आणि विद्यार्थ्यांना या सगळ्यासाठी संधी देणं हे खूप महत्वाचं आहे. मनोरंजनासाठी स्वतः करा. तर इथे काय करून पाहिजे, काठ या शब्दातील का अक्षराच्या जागी जर पा हे अक्षर घातले तर कोणता शब्द तयार होईल, तर पाठ. मग काठच्या जागी काच्या जागी पा घातलं तर पाठ होतं. मग असे आणखीन काही शब्द आहेत का की ज्याचं सुरुवातीचं अक्षर बदललं किंवा शेवटचं अक्षर बदललं, तर कुठले कुठले नवीन नवीन शब्द तयार होतील असे शोधून काढा. सुद्धा एक त्यांची शोध म्हणजे त्यांच्या शोधनातून जे नवीन शब्द येणार आहेत तर ते सुद्धा अतिशय वेगळे वेगळे असतील. नेक्स्ट, चित्र निरीक्षण. खाली दिलेली चित्रे नीट पहा. चित्रातील प्राण्यांचे निरीक्षण करा. गरज वाटल्यास घरातील मोठ्या सदस्यांची मदत घ्या. ते चित्रातून विद्यार्थ्यांना प्राण्यांची ओळख करून द्यायची. चित्रातून प्राण्यांची ओळख झाल्यानंतर त्या शब्दाला आपण मराठीत काय म्हणतो, इंग्लिश मध्ये काय म्हणतो, असं सुद्धा कृती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अगदीच झालं तर काही विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगळी असते, काही हिंदी भाषिक सुद्धा विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात किंवा आणखीन वेगळ्या मातृभाषेचा विद्यार्थी आपल्या वर्गात असू शकतो. तर त्याला त्याच्या मातृभाषेमध्ये त्या प्राण्याला काय म्हणतात हे जर आपण विचारलं, तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा वेगळ्या वेगळ्या भाषेतून प्राण्यांची ओळख व्हायला मदत होऊ शकते.
ज्ञानाचा कोपरा, जे प्राणी जंगलात राहतात त्यांना जंगली प्राणी म्हणतात. मग जे प्राणी घरी राहतात त्यांना काय म्हणतात बरं? किंवा जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना काय म्हणतात बरं? असं आपण एका विधानातून विद्यार्थ्यांना दुसऱ्या विधानापर्यंत किंवा प्राण्यांच्या मध्ये सुद्धा ज्या वेगवेगळे प्रकार आहेत, मग जंगली प्राणी असतील, पाळीव प्राणी असतील, जलचर असतील, भूचर असतील, उभयचर असतील, अशी सुद्धा ओळख आपण विद्यार्थ्यांना नकळत देऊ शकतो. आणि यासाठी चित्रांचा अधिकाधिक वापर करणं हे जास्त गरजेचं आहे. चित्राच्या आधारे वर्णांचा परिचय. खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा, त्यातील प्राणी ओळखून यांचा उच्चार मोठ्याने करा. त्या नावाच्या पहिल्या अक्षरावर जोर द्या. पशुच्या नावाचा पहिला अक्षर किंवा ध्वनी सारणीच्या दुसऱ्या बाजूला दिलेल्या अक्षरांशी जोडवा. सूचना खूप मोठी जरी असली तरी ती सूचना अतिशय तुटकपणे किंवा तोडून तोडून विद्यार्थ्यांना छोटी करून सांगणं हे या ठिकाणी आपलं कौशल्य असेल. बऱ्याचदा असं होतं की कृती खूप सोपी असते, पण सूचना मोठी पाहून विद्यार्थ्यांना ती करण्यापूर्वीच थोडंसं क्लिष्टता त्या कृतीमध्ये येते. तर असं नाही व्हायला पाहिजे. यासाठी आपल्याला सूचना विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित डिलिव्हर करायची आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर हरणाचं चित्र पाहून हरणाचं पहिलं अक्षर म्हणायचंय, पण ते करत असताना त्याचा उच्चार सुद्धा तिथे मोठ्याने आपल्याला विद्यार्थ्याकडून करून घ्यायचा आहे. आणि उच्चार पूर्ण शब्दाचा जरी केला तरी पहिल्या अक्षरावर आपल्याला जोर द्यायचा, की जेणेकरून जोडी लावत असताना त्याला ते पहिले जे अक्षर आहे ते पटकन समजेल, त्याला त्याचं पटकन आकलन होईल. कोडी सोडवण्याची वेळ. एक असा पक्षी ज्याच्या शेपटीवर आहे पैसा. ओळखा पाहू या पक्षाच्या नावाचे पहिले अक्षर. मग आता इथे कृती सोडवत असताना पटकन उत्तर कदाचित विद्यार्थ्यांना येईल किंवा नाही येईल. आपण दोन्ही शक्यता ठेवायच्यात. ज्या वेळेस विद्यार्थ्याला येणार नाही तर त्यानंतर आपण त्याला एक हिंट द्यायची. हिंट दिल्यानंतर सुद्धा जर विद्यार्थ्याला ते जमलं नाही तर मग आपल्याला विद्यार्थ्याला त्या प्राण्याचे चित्र दाखवून तो प्राणी ओळखता येतोय का, मग कसं हे उत्तर तुझं त्या कोड्याशी मॅच होतंय याचा देखील पडताळ या ठिकाणी विद्यार्थ्याला आपल्याला करायला सांगायचा आहे. आणि हे जरी आता मंकी हे उत्तर आपल्याला मिळणार असेल तरी पण अशी आणखीन काही प्राणी आहेत का, किंवा अशी आणखीन काही वेगवेगळी खोडी आहेत का की ज्याला आपल्याला प्राणी या थीमशी जोडता येईल. तर ह्याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नेक्स्ट, चला वाचू आणि उत्तर देऊ. इथे आपण परिच्छेद वाचन असेल किंवा छोटासा उतारा वाचन असेल, त्यानंतर माहितीचं व्यवस्थापन असेल, या दोन्ही गोष्टींना या ठिकाणी आपण साध्य करणार आहोत. इथे आपल्याला एक प्राणी संग्रहालयाचं छोटंसं वर्णन दिलेलं आहे आणि हे वर्णन विद्यार्थ्याला आपल्याला व्यवस्थित अवरोहासह वाचून दाखवायचंय. वाचून दाखवल्यानंतर त्याला चित्रवर्णन सुद्धा करायला सांगायचे. चित्रवर्णन केल्यानंतर आणि प्रसंग ऐकल्यानंतर त्यांनी कितपत व्यवस्थित ऐकले आणि त्याला कितपत व्यवस्थित त्याचं आकलन झालंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला परिच्छेदावर आधारित काही प्रश्न दिलेले. पण या प्रश्नांना सोडून आपल्याला इतरही अधिकचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता येतील, किंवा एकेका वाक्याला धरून त्याला अधिकचे काही प्रश्न तयार करता येत आहेत का, किंवा एक वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्याला अनुसरून आपण एखादा प्रश्न करून दाखवला तर विद्यार्थी अजून काही वेगळे प्रश्न करतील का, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. त्यानंतर इथे दुसरा कोपरा आहे, माझे शिक्षक म्हणतात. माझे शिक्षक काय म्हणतात, तर कोणतीही गोष्ट वाचताना स्वरांचे उच्चारण योग्य असले पाहिजे. म्हणजेच ज्यावेळेस आपण व्यवस्थित वाचू किंवा एखादा परिच्छेद आपण जसा वरचा हा वाचणार आहे तर त्यावेळेस आपलं उच्चारण सुद्धा अतिशय व्यवस्थित असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. आरोह अवरोहाचा त्या ठिकाणी वापर झाला पाहिजे. विराम चिन्हासह किंवा विराम चिन्हाचा व्यवस्थित वापर करून आपण जर ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचून दाखवलं तर विद्यार्थ्यांना सुद्धा वाचनाची एक वेगळी पूर्वतयारी होते. शिवाय आपण वाचलेल्या परिच्छेदाचं गोष्टीचं त्यांना व्यवस्थित आकलन होतं आणि विद्यार्थी परिच्छेदावर आधारित जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं खूप छान पद्धतीने देतात. आणि हा जरी आता इथे प्राणी संग्रहालयाचा उत्तर असला किंवा प्रसंग असला तरी आपण वेगवेगळ्या चित्रांचा वापर करून अधिकचे परिच्छेद विद्यार्थ्यांच्या समोर देऊ शकतो. नेक्स्ट, बेडूक शोधूयात. जंगलातील एका तळ्याचे चित्र इथे दिलेले आहे. बेडकाच्या चित्रावरील रिंगणात संख्या लिहा. आपल्याला इथे चित्रात दिसते, चित्र अतिशय मजेशीर आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी अतिशय म्हणजे जवळीक साधणारं असं हे चित्र आहे. आता इथे जर पाहिलं तर विद्यार्थी सांगतील की हे कशाचे चित्र आहे, जंगलातले चित्र आहे. जंगलामध्ये एक तळ आहे, तळ्याच्या आजूबाजूला बेडूक आहेत, झाडं आहेत. मग या तळ्यामध्ये किती बेडूक आहेत, बेडूक किती आहेत ते सांगितल्यानंतर त्यांची संख्या आपल्याला तिथे त्याला मोजणी करून लिहायची आहे. मग मोजणी केल्यानंतर विद्यार्थ्याला किती बेडूक सापडतील, म्हणजेच मोजणी, निरीक्षण, त्यानंतर चित्रावर आधारित प्रश्नांची उत्तरं देणं आहे, संख्याज्ञान आहे, असे अधिकचे संबोध या ठिकाणी आपल्याला
विद्यार्थ्याला स्पष्ट होताना दिसत आहेत. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या मोजा. आता मगाशी आपण जंगलातल्या तळ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बेडकांची संख्या मोजली. तसं आता प्राणी संग्रहालयात आपल्याला त्यांना एक सफर घडवून आणायची आहे. आणि हे प्राणी संग्रहालयातली सफर पाहिल्यानंतर तिथे दिसणारे प्राणी किती, कोणते, हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी विचारता येईल. आता हे करत असताना विद्यार्थ्याला आपण अजून एक पूरक कृती अशी घेऊ शकतो की थोडे रद्द करा. चला आपण प्राणी संग्रहालयामध्ये सफरीला जाऊया. आणि प्राणी संग्रहालयाची सफर करत असताना विद्यार्थ्यांना आपण एक काल्पनिक चित्र, काल्पनिक सहल या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवून आणू शकतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक जवळ साधता येईल किंवा अधिक मजा सुद्धा त्यांना या ठिकाणी येईल. काही वेळा असं होते का प्राणी संग्रहालय असेल किंवा नसेल, यासाठी आपण ही वर्गामध्येच काल्पनिक सहल घडवून आणूयात आणि विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या कृती सोडवून घेऊयात. आता प्राण्यांची संख्या मोजल्यानंतर पुढे कृती दिलेली आहे की प्राणी संग्रहालयामध्ये टिंब दिलेले आहेत. मग किती हरिणी दिलेले आहेत किंवा किती हत्ती दिलेले आहेत, किती हत्ती दिसत आहेत, किती हरणं दिसत आहेत, किती माकडं दिसत आहेत, किती जिराफ दिसत आहेत, असं प्रत्येक प्राण्याला अनुसरून या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यायची आहेत. नेक्स्ट, जिज्ञासुमन मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या पालकांसोबत घराच्या आसपासच्या परिसरात फिरायला जा. तुम्हाला आसपास काही प्राणी दिसतात का ते पहा, किंवा तुम्ही किती प्राणी पाहिले हे तुमच्या पालकांना सांगा. विद्यार्थ्यांनी जर पाहिलं तर त्याला शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा काही कुत्री दिसतात, मांजरी दिसतात, उंदीर दिसतात, वेगळे वेगळे छोटे छोटे प्राणी दिसतात, मग त्या मुंग्या असतील काय असतील. तर त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना परिसरामध्ये, शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला नेणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ते पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण अशा स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर वाक्य पूर्तता करणं आहे. रिकाम्या जागा भरून दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. वरीलपैकी कोणते प्राणी सर्वात जास्त संख्येचे आहेत? म्हणजेच इथं कमी जास्त, च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा जास्त अशा स्वरूपाचा सराव, तुलना हा घटक आपण यातून घेऊ शकतो. कृती 10. आता इथे चित्रवर्णन झालं, काल्पनिक कथा झाली, काल्पनिक सफर झाली. मग आता इथे पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांना कथेकडे न्यायचंय. या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी कथा दिलेली आहे आणि त्या कथेवर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे. त्याला कथेचं आकलन कसं झालेलं आहे. मग आता हे करत असताना आपली भूमिका इथे काय असेल तर त्याला विद्यार्थ्याला ही कथा व्यवस्थित वाचून दाखवणं आणि कथा व्यवस्थित वाचून दाखवल्यानंतर त्या कथेवर आधारित प्रश्न विचारणं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडीत एखादी अजून त्यांना प्राण्यांवर आधारित एखादी गोष्ट माहिती आहे का, तर ती सुद्धा आपण विचारू शकतो. मग आपणच वाचलेली कथा जाणून घेणं इतकंच इथं थांबायचं नाही आपल्याला, तर विद्यार्थ्यांना सुद्धा वेगळ्या वेगळ्या गोष्टी माहिती असतात. मग एका विद्यार्थ्यांनी जर एक गोष्ट सांगितली आणि इतर विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्नोत्तरांचा सराव घेतला तरी सुद्धा आपला अधिकचा सराव या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट, खालील चित्र नीट पहा. चित्र पाहिल्यानंतर आपल्याला वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे. वर्गीकरण केल्यानंतर आता इथे काय दिसणार आहे तर गुहेत राहणारे प्राणी तपकिरी रंगाने रंगवायचे, झाडावर राहणारे प्राणी हिरव्या रंगाने रंगवायचे, पाण्यात राहणारे प्राणी निळ्या रंगाने रंगवायचे. म्हणजे जर आपण इथे चित्रांचा विचार केला तर आपल्याला एक छान लक्षात येईल की गुहेत राहणारे प्राणी म्हणजे तपकिरी रंग का दिला, तर इथे मातीचा रंग तपकिरी, यासाठी हा तपकिरी रंग दिलेला आहे. झाडावर राहणारे का तर झाडाचा रंग हिरवा, पाण्यात राहणारे का तर पाण्याचा रंग आपल्याला आकाशाचा प्रतिबिंब पडल्यामुळे पाण्याचा रंग आपल्याला निळा दिसतो, म्हणून पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठी निळा रंग, असं छान सूचीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुचवलेलं आहे. आणि अशा स्वरूपाचं जर आपण चित्राची रंगसंगती जर पाहिली तर विद्यार्थ्यांनी रंगवल्यानंतर ती अधिक मजेशीर दिसणार आहे आणि विद्यार्थ्यांना वर्गीकरण करणं सोपं जाणार आहे. नेक्स्ट, वर दिलेल्या चित्रांच्या आधारे राहण्याच्या जागेनुसार विविध ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांची संख्या लिहा. मग आता चित्र रंगवल्यानंतर, मागील पृष्ठावरचं चित्र रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांना इथे वर्गीकरण करायचं. आता त्याच पानावर चित्र आणि त्याच पानावर हे प्रश्न दिलेले नाहीयेत. यातून एक आपल्याला फायदा असा होणार आहे की मागच्या पानावर केलेली कृती पाहणं आणि ती कितपत त्यांच्या स्मरणात राहते. पृष्ठ पलटल्यानंतर सुद्धा मला ती म्हणजे ते जे चित्र माझ्या समोर दिसतंय तर ते माझ्या कितपत लक्षात राहतंय. म्हणजे आपण जो स्मरण खेळ वेगळे वेगळे खेळत असतो त्या स्मरण खेळांची जोडणी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते आणि वर्गीकरण ही कृती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची.
वरील माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. गुहेत आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची एकूण संख्या किती आहे? आता इथे आपण चित्रांची प्राण्यांची मोजणी झाली चित्रात पाहून. त्यानंतर आता पुन्हा इथे त्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की आता आपल्याला प्राण्यांची एकूण संख्या म्हणजे मोजणी केल्यानंतर त्याला नकळत आपल्याला बेरजेकडे आणायचे. परत किती कमी, किती प्राणी जास्त, किती प्राणी कमी, म्हणजे पुन्हा इथे तुलना आली. म्हणजेच एकाच चित्रातून आपण अनेक कृती छोट्या छोट्या यातून घेतोय. तुम्ही किती हुशार आहात? चौकटीतील चेंडूंचे वर्गीकरण रंगानुसार करा. इथे आपल्याला एका चौकटीत वेगळे वेगळे रंगीबेरंगी चेंडू दिसतात. हे चेंडू एका चौकटीत जरी असले तरी आता पुन्हा मला वर्गीकरण करायचे. म्हणजे मगाशी मी प्राण्यांचं वर्गीकरण करून घेतलं, आता मला रंगांचं वर्गीकरण करायचंय. रंगांनुसार मला वेगळे वेगळे चेंडू वेगळ्या वेगळ्या चौकटीमध्ये विद्यार्थ्यांकडून ठेवून घ्यायचे. आता हे करत असताना आपण वर्गामध्ये अशी एक छोटीशी कृती घेऊ शकतो की प्रत्यक्ष चेंडू वेगळ्या वेगळ्या रंगाचे जर आपण आणले आणि ते जर आपण एकत्र विद्यार्थ्यांपुढे ठेवले तर रंगानुसार किंवा चेंडूच्या साईज नुसार सुद्धा त्या चेंडूंचं वर्गीकरण आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करायला सांगू शकतो. जेणेकरून विद्यार्थ्याला वर्गामध्ये प्रत्यक्ष चेंडू हाताळण्याचा एक आनंद मिळेल, चेंडू खेळण्याचा पण आनंद मिळेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना ही कृती करणं, पुस्तिकेतली कृती करणं अधिक छान वाटेल, सोपं वाटेल आणि आनंददायी वाटेल. नेक्स्ट कृती 11. प्राणी कुठे आहेत? जंगलातील दिलेल्या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्यात लपलेले प्राणी शोधा. आता इथे गुहेत काही प्राणी दिसत आहेत आपल्याला, झाडावर काही प्राणी दिसत आहेत, जमिनीवर काही प्राणी दिसत आहेत. हे सगळे प्राणी विद्यार्थ्याला पाहिल्यानंतर त्याला खालची कृती सोडवायची. चित्र निरीक्षणावर आधारित सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रश्न विचारू शकतो. वेगळे वेगळे रंग विद्यार्थ्याला कितपत समजलेले आहेत ते जाणून घेऊ शकतो. म्हणजे चित्रातून त्याला काय काय दिसलं हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्राण्यांची दिलेली स्थिती पाहून आपल्याला आता खाली वाक्य पूर्ण करायचे. मग आता इथे आपले पूर्व संबोध येतील, खाली, वर, जवळ, दूर असे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांकडून समजून घ्यायचे आणि मग ह्या वाक्यांची पूर्तता आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची. माकड झाडाच्या टिंबटिंब आहे, कुठे आहे? तर विद्यार्थी सांगतील खाली आहे. सिंह गुहेच्या कुठे आहे? तर जवळ आहे का दूर आहे? हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला विद्यार्थ्यांकडून समजून घ्यायचे आणि विद्यार्थ्यांनी जर लेखन केलं तर त्यांना हे वाक्य सुद्धा पूर्ण करायला सांगायचं आहे. नेक्स्ट वाघाचे मित्र शोधूया. खालील गोष्ट चित्रांसह काळजीपूर्वक वाचा. आता इथे चित्र आणि शब्द या दोघांचा वापर करून आपल्याला गोष्ट वाचून दाखवायची. विद्यार्थ्यांकडून वाचून घेण्यापूर्वी मला असं वाटतं आपण जर पहिल्यांदा त्याला ती वाचून दाखवली तर आपलंच अनुकरण विद्यार्थी करत असतात. त्यामुळे आपणच जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित गोष्ट वाचून दाखवली तर नंतर आपलं ऐकून, आपलं निरीक्षण करून विद्यार्थी सुद्धा वाचण्याचा खूप छान पद्धतीने सराव करतील आणि विद्यार्थ्याला ही जी चित्र गोष्ट आहे त्याचं खूप चांगल्या पद्धतीने आकलन होईल. नेक्स्ट गोष्ट वाचल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय करून घ्यायचंय तर चित्र निरीक्षणातून विद्यार्थ्याला काय समजलं किंवा चित्रावर आधारित वेगळे वेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारले त्याची उत्तरे विद्यार्थी कशा पद्धतीने देतात, त्यांना आकलन जर चांगलं झालं असेल तर ते व्यवस्थित उत्तर आपल्याला देतील आणि आकलन जर त्यांना इतकं व्यवस्थित झालेलं नसेल तर कुठेतरी ते अडखळतील. मग ती गॅप आपल्याला शोधून काढायची. मग त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा गोष्ट वाचण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल आणि त्यानंतर ह्या कृती आपल्याला करून घ्यायच्या. तर इथे जर आपण पाहिलं तर गोष्टीमध्ये जे वेगवेगळे प्रसंग आलेले त्या प्रसंगानुरूप त्याचा क्रम विद्यार्थ्याला लावायचा. मग पहिलं काय झालं असेल, दुसरं काय झालं असेल, तिसरं काय झालं असेल, चौथं काय झालं असेल, असे क्रम विद्यार्थ्याला लावायला या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. नेक्स्ट ज्या क्रमाने वाघाला लपलेले प्राणी सापडत गेले त्या क्रमाने त्यांची चित्रे काढा. मग वाघाला गोष्टीत ऐकल्यानुसार किंवा चित्रात पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, गोष्ट वाचून दाखवल्यानंतर विद्यार्थ्याला लक्षात राहिले का की अरे कोणता प्राणी वाघाला पहिला सापडला, मग कोणता दुसरा सापडला, कोणता तिसऱ्यांदा सापडला, कोणता चौथ्यांदा सापडला, त्याची चित्र काढायला सांगायची. मग इथे सुद्धा जर विद्यार्थ्याला चित्र काढता आलं नाही तर त्यांनी त्या प्राण्याचं नाव जरी लिहिलं तरी सुद्धा आपण ते स्वीकारायला हरकत नाही. पण त्यांनी नाव तर बरोबर सांगितलेलं आहे म्हणजे त्याला आकलन झालेलं आहे. म्हणजेच इथे आपली अध्ययन निष्पत्ती कुठली आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. नेक्स्ट खालील जोडीमधील जाड प्राणी कोणता? योग्य प्राण्याच्या चित्रावर बरोबरची खूण करा. इथे दोन प्राण्यांमध्ये विद्यार्थ्याला
तुलना आपल्याला विद्यार्थ्याला करायला सांगायची. मग घोडा दिसतोय, घोड्यानंतर मला इथे ससुल्या दिसतोय, ससा दिसतोय. मग दोघांमधला मोठा कोण, जाड कोण, छोटा कोण, असं जर आपण विद्यार्थ्याला विचारलं तर विद्यार्थी तिथं छान पद्धतीने तुलना करतील. आणि जे आपण सांगितलंय त्याला की जर तुला मोठा प्राणी असेल, मोठ्या प्राण्याच्या खाली बरोबरची खूण कर, ती त्याने तिथं करणं अपेक्षित आहे. खालीलपैकी कोणती कृती करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो? मग आता चित्रामध्ये जर दिलेलंच आहे, पण खाली सुद्धा त्यांनी लिहून पण दिलेलं आहे आपल्याला की मित्रांसोबत खेळणं असेल, मग रात्री झोपणं असेल, कोणत्या गोष्टीला अधिकचा वेळ लागतो किंवा कुठली कृती आपण जास्त वेळ करतो त्याच्यासाठी खूण कर किंवा त्या कृतीचं नाव सांग, असं आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, इथे सुद्धा त्याच स्वरूपाची कृती आहे. पाणी पिणे, अंघोळ करणे, जेवणे, जेवण बनवणे, नाणे उडवणे, सफरचंद कापणे, अशा या सगळ्या चित्रांचं निरीक्षण करून आणि त्या कृतीवर आधारित सुद्धा अधिकची माहिती जाणून घेऊन आपण विद्यार्थ्याकडून कृतीला लागणारा वेळ कमी जास्त हे जाणून घेऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का, इथे अधिकची माहिती विद्यार्थ्यांना समजावी यासाठी आपल्याला छोट्या छोट्या विधानांमध्ये नवीन किंवा अधिकची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट, अधिकच्या माहितीमध्ये आपण अजून एक घेऊ शकतो की आपल्या आजूबाजूला असणारे जे प्राणी त्यांच्याशी रिलेटेड जी काही माहिती आहे की जी विद्यार्थ्यांना माहित नाही, तर ती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. मग कोणत्या प्राण्याचं वजन जास्त आहे किंवा कोणता प्राणी काय खातो, कोणता प्राणी अधिक वर्ष जगतो आपल्या परिसरातला, किंवा कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात, मग पिलूदर्शक शब्द असतील, निवारादर्शक शब्द असतील, असं सुद्धा आपण विद्यार्थ्याला जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल आणि ती सुद्धा चित्रांच्या माध्यमातून दिली तर ती विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने स्मरणात राहते. कृती 13, माझा जुळा भाऊ कोण बरे? चित्राचे काळजीपूर्वक कर. चित्राचं निरीक्षण करत असताना आपण इथे विद्यार्थ्याला दाखवलंय की खूप सोपं आणि सुटसुटीत आणि आकर्षक रंगसंगती असलेले चित्र या ठिकाणी दिलेले. का तर छोट्या मुलांना अशा स्वरूपाची चित्र खूप आवडतात, त्यांना अशा स्वरूपाची चित्र पाहायला खूप आवडतं, काढायला किंवा त्या चित्रामध्ये रंग भरायला सुद्धा आवडतं. मग आपण अशी एक पूर्वकृती घेऊ शकतो किंवा जोड कृती घेऊ शकतो की प्राणी या विषय सूत्राशी निगडीत वेगळे वेगळे प्राणी त्यांना देऊ शकतो किंवा प्रत्येक दिवशी जर आपण वेगळा वेगळा प्राणी विद्यार्थ्यांना दिला आणि ते चित्र तू रंगव किंवा रंगभरण आपण जे घेतो ते रंगभरणाची कृती सुद्धा आपण घेऊ शकतो, ती विद्यार्थ्यांना आवडते. आणि रंगभरणाची कृती घेतल्यानंतर आधी आपण जर समजा एक एक प्राणी दिला, त्यानंतर प्राण्यांशी संबंधित त्यांचे प्राणी आणि निवारे असं चित्र दिलं किंवा नंतर प्राणी आणि त्यांचे पिल्ल अशी जर चित्र दिली, त्यानंतर मग जंगलाशी रिलेटेड काही प्रसंग असतील किंवा पाळीव प्राण्यांशी संबंधित काही चित्र असतील, किंवा जसं आपलं गाणं आहे बघा की एका माकडानं काढलंय दुकान, अशा स्वरूपाची छोटी छोटी गाणी आहेत. मग त्या गाण्यांशी संबंधित काही चित्र असतील ती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो आणि त्या चित्रांच्या निरीक्षणातून वेगळे वेगळे प्रश्नोत्तर असतील, संवाद असतील, काल्पनिक संवाद असतील, छोटीशी नाटिका सादर करणं असेल, अशा स्वरूपाच्या कृती सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो की प्राणी ही थीम घेत असताना अतिशय सुंदर सुंदर अशी अभिनयपर गीतं आहेत, अतिशय सुंदर सुंदर अशी कृतीयुक्त गीतं सुद्धा आपल्याकडे आहेत. ही छोटी छोटी अभिनय गीतं आपण विद्यार्थ्यांकडून म्हणून घेऊ शकतो. छोट्या मुलांना नाचायला, कृती करायला खूप आवडतं, तर आपण अशी प्राण्यांशी संबंधित गाण्यांचा सुद्धा वर्गामध्ये अभिनयपर कृती करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल. त्यानंतर ही गाणी घेत असताना त्या गाण्यांशी संबंधित चित्र सुद्धा आपण वर्गामध्ये डिस्प्ले करू शकतो की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मी जे गाणं म्हणतोय, मग समजा आपण जसं आपण मगाशी म्हणलो की एका माकडानं काढलंय दुकान किंवा ससा तो ससा, अशी जी गाणी आहेत मग त्याची चित्र वर्गामध्ये दाखवू शकतो. ससा तो ससा हे जे गाणं आहे तर त्याच्यातून आपल्याला अभिनयपर गीत पण साध्य होतं, त्यानंतर त्या चित्राशी संबंधित गोष्ट पण आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोण जिंकलं, मग ती ससा कासवाची गोष्ट असेल, म्हणजेच एकच गोष्ट घेऊन त्यावर गाणं आहे, एकच गोष्ट घेऊन त्यावर कथा आहे, चित्रवर्णन आहे, अशा असंख्य कृती आपण एकाच चित्रातून घेऊ शकतो. त्यानंतर ही जी पूरक कृती आहे की माझा जुळा भाऊ कोण बरे? मग आता यातून आपल्याला विद्यार्थ्यांना जर आपण पाहिलं, खालील प्रश्न जर आपण पाहिले तर कुठेतरी आपल्याला लक्षात येईल की भूमितीकडे आपण विद्यार्थ्यांना नकळत नेत आहोत. वरील चित्रातील गोष्टी कशासारख्या दिसतात ते ओळखून लिहा. टिंबटिंब बाटलीसारखे दिसते, टिंबटिंब हे टोकदार टोपीसारखे दिसते, टिंबटिंब खोक्यासारखे दिसते, टिंबटिंब चेंडू सारखे दिसते,
मग त्रिकोणासारखं काय दिसतंय, वर्तुळाकृती काय दिसतंय, चेंडू सारखं काय दिसतंय, असं आपण आपल्या मनाने देखील असे प्रश्न ह्या चित्रावर आधारित विद्यार्थ्यांना विचारू शकतो. मग कंपासच्या आकाराचं तुला काय दिसतंय, हे पण विद्यार्थ्याला आपण विचारलं तर विद्यार्थी नक्कीच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यानंतर चित्र निरीक्षण झाल्यानंतर आपल्याला खाली जर आपण पाहिलं, मागचं पेज घ्या मॅडम, एक मिनिट. चित्र निरीक्षण मनोरंजनासाठी हे स्वतः करा. आपल्या आसपासच्या परिसरात मित्रांसोबत फिरायला जा. कपाट, चाक आणि चेंडू सारख्या दिसणाऱ्या वस्तू सापडतात का ते पहा. मग इथे आपल्याला छोटीशी क्षेत्र भेट किंवा वर्गाच्या बाहेर जर आपण विद्यार्थ्यांना नेलं, किंवा घरामध्ये सुद्धा जर आपण त्यांना विचारलं की घरामध्ये तुला ह्याच्यासारखं काय दिसतंय, चौकोनी काय दिसतंय, आयताकृती काय दिसतंय, वर्तुळाकृती काय दिसतंय, गोलाकार काय दिसतंय, बाटलीसारखं काय दिसतंय, दंडगोलाकार काय दिसतंय, शंकूसारखं काय दिसतंय, याची जर आपण विद्यार्थ्यांना आकारानुरूप दिसणाऱ्या वस्तूंची यादी जर आपण विद्यार्थ्यांना विचारली तर ती सुद्धा यादी आपली भरपूर वाढेल. किंवा वर्गात जरी आपण विद्यार्थ्यांना परिसरात फिरवून आणल्यानंतर पुन्हा आपण त्यांना वर्गात बसवलं आणि त्यानंतर आपण फळ्यावरच जर असे आकार काढले नाव न लिहिता, मग आपण त्रिकोण काढला, मग त्रिकोणाच्या आकाराच्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्याची नावं आपण त्या त्रिकोणाच्या आकाराखाली लिहिली, किंवा चौरसाकृती जर आपण आकार काढला किंवा चौकोन काढला आणि त्याच्या खाली या आकाराचं आपण आजूबाजूला काय बघून आलो हे सांग बरं, मग त्याची यादी केली. तर आपण वर्तुळ काढलं, वर्तुळ काढल्यानंतर आपण विचारलं की या आकाराचं तुला काय दिसतं, तर विद्यार्थी त्यांचं निरीक्षण जितकं बारकाईने असेल, त्यांचं निरीक्षण जितकं बारकाईने तितकं त्यांना आकलन खूप चांगलं होईल. त्यांच्या स्मरणात किती राहतंय हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आणि या स्मरण खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कुतूहल वाढवणं असेल, त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढवणं असेल, त्यानंतर त्यांचं मेमरी शार्प करण्याचे जे छोटे छोटे गेम आहेत याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला वर्गामध्ये होऊ शकतो. त्यासाठी गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना परिसरात नेणं. प्राणी ही थीम घेत असताना आपल्याला हेच जास्त महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना आपण वर्गाच्या चार भिंतीच्या आत न बसवता जेवढं त्याला परिसरामध्ये नेऊ, परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षणाची संधी देऊ, तितकं विद्यार्थ्याला या सगळ्या कृती घेत असताना अतिशय मजा येणार आहे. काही आपल्याला कला कार्यानुभवशी रिलेटेड सुद्धा कृती या प्राणी थीमच्या अंतर्गत करून घेता येतील. की जसं आपण ओरिगामी घेतलं तर ओरिगामीतून आपण करू शकतो. छोटे छोटे कागद जर आपण घेतले आणि त्या कागदातून कुत्र्याचं तोंड असेल, सशाचं तोंड असेल, घडी कामातून ह्या प्राण्यांच्या वेगळ्या वेगळ्या वेगळे वेगळे आकार करणं असेल, ह्या सुद्धा कृती आपण विद्यार्थ्यांच्या करून घेऊ शकतो. कलेचा विचार जर केला तर प्राणी या थीमला अनुसरून प्राण्यांशी निगडीत कोणती कोणती गाणी आहेत, किंवा प्राण्यांना धरून कोणती कोणती नाटिका आपल्याला बसवता येईल का, किंवा प्राण्यांना अनुसरून एखादं छोटस नाटक सादर करता येईल का, गाणी आपल्याला नाचून म्हणता येतील का, असं सुद्धा आपण वर्गामध्ये घेऊ शकतो. कार्यानुभवचा अजून एक विचार केला तर आपल्याला चुरगळा काम सुद्धा यातून घेता येतं की वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची आपण चित्र काढून दिली, त्याचं रेखाटन आपण करून दिलं, तर त्यामध्ये कागदाचे छोटे छोटे गोळे कर आणि ते गोळे त्या ठिकाणी चिकटव. मग माशाचं कोलाज असेल किंवा सशाचं कोलाज असेल, मग सशाचं कोलाज जर आपण घेतलं तर तिथे कापूस चिकटवूयात, कापूस चिकटवून तो ससा सजवूयात. मासा जर घेतला तर कागदाचे छोटे छोटे तुकडे करणं आणि ते छोटे छोटे तुकडे माशाच्या तिथे रंगवणं, चिकटवणं, म्हणजे रंगीबेरंगी मासा कसा दिसतो. किंवा चुरगळ्या कामातून जर आपण पाहिलं तर मगरीचा आकार आपल्याला छान करता येतो, कासवाचा आकार छान करता येतो, आणि ते केल्यानंतर तो प्राणी किती छान दिसतो, म्हणजे आपणच केलेलं काम आपल्याला किती छान एक वेगळी सौंदर्य दृष्टी देतं हे सुद्धा विद्यार्थ्याला प्रत्यक्ष पाहता येतं. म्हणजेच थोडक्यात काय तर प्राणी या थीमला अनुसरून आपल्याला कला, कार्यानुभव, भाषा, परिसर अभ्यास, सामान्य ज्ञान ह्या सगळ्या विषयांना कसा चांगल्या पद्धतीने हात घालता येईल आणि प्राणी या थीमला अनुसरून कसं त्याला जास्तीत जास्त संभूत त्याचे विकसित करता येतील, प्रकल्पांचा उपयोग करून, म्हणजे हे वेगळे वेगळे प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेऊन आपल्याला प्राणी ही थीम विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवता येईल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणखीन एक मला असं सांगायला आवडेल की जर आपण वर्गामधली छोटीशी कृती किंवा विद्यार्थी घरी सुद्धा करून पाहतील की समजा आपण एखाद्या गमेल्यामध्ये किंवा एखाद्या छोट्या टब मध्ये जर आपण पाणी घेतलं, पाणी घेतल्यानंतर मग त्यावर आपण जे छोटे छोटे प्राणी, जसं आपण होडीचा खेळ घेतो की होडी पाण्यावर तरंगण असेल, मग आपण इथे छोटे छोटे मासे विद्यार्थ्यांकडून करून घेतले आणि हे मासे जर आपण विद्यार्थ्यांना पाणत्या पाण्यामध्ये सोडायला सांगितले तरी सुद्धा त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप छान मजा या ठिकाणी येते. फक्त त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की या सगळ्या साहित्याची उपलब्धी करून
त्यानंतर साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्यक्ष ह्या वस्तूंचा वापर करून वेगवेगळे प्राणी तयार करून घेणं, या प्राण्यांचं वर्गीकरण करणं असेल, या प्राण्यांना अनुसरून वेगळ्या वेगळ्या कृती ज्या पुस्तिकेत दिलेल्या आहेत आणि पुस्तिकेच्या बाहेरच्या कृती आहेत, ह्या सगळ्या करून घेणं, याची संधी देणं, ही एक भूमिका आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे, की जेणेकरून आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्या कृती करून घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपल्याला करून घ्यायचे. हे आपलं नकळत होणार आहे आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी जी जी आपली वेगळी वेगळी साधन तंत्र आहेत, मग निरीक्षण आहे, प्रकल्प आहे, उपक्रम आहे, वेगळ्या वेगळ्या छोट्या छोटी तोंडी काम आहे, मग त्यातून गाणी गोष्टी होतात, लेखी काम आहे, ही सगळी तंत्र आपल्याला या पुस्तिकेतून या कृती करून घेत असताना साध्य होताना निश्चितच दिसतात आणि आपल्याला प्रकल्प पूर्ततेसोबतच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राबवलेलं दिसून येतं आणि आपलंच काम खूप सोपं होतं, सुलभ होतं आणि यातून विद्यार्थ्याचं शिकणं सुद्धा अतिशय आनंददायी पद्धतीने होतं. शेवटचं पेज जर आपण कृती पुस्तिकेचं पाहिलं तर नोट्सचं पेज आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता इथे विद्यार्थ्यांना काय करायचंय तर सगळा प्राणी या थीमला अनुसरून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मला प्राणी या थीमला अनुसरून मला काय समजलं किंवा एखादा विद्यार्थी एखाद्या प्राण्याचे चित्र सुद्धा काढेल, एखादा विद्यार्थी खूप साऱ्या प्राण्यांची चित्र काढेल, एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी काही लिहिण्याचा प्रयत्न करेल, तर ह्या सगळ्याला त्या ठिकाणी त्याला मुक्त अशी मुभा असणार आहे, की कारण ते त्याचं स्वतःचं पान आहे. नोट्स म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अगदी टू द पॉइंट सगळ्या नोट्सच काढल्या पाहिजेत मोठ्या माणसांसारख्या असं अपेक्षित नाहीये. तर प्राणी या थीमला अनुसरून त्याच्या स्मरणात काय काय राहिले किंवा त्याला काय आवडले हे या पृष्ठावर त्यांनी उतरवणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण त्याला पूर्ण मुभा या ठिकाणी देऊयात. अजून एक कृती आपल्याला या ठिकाणी करून घेता येईल, की समजा प्राणी हा शब्द जर आपण फळ्यावर लिहिला आणि प्राणी हा शब्द फळ्यावर लिहिल्यानंतर विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर काय काय आलं, कुठले कुठले प्राणी आले किंवा प्राण्याचा एखादा खाऊ असेल, प्राणी काय खातात, प्राण्याचा निवास असेल, प्राणी कुठे राहतात, मग प्राणी म्हणल्यानंतर मला काय काय डोक्यात आलं, त्या सगळ्या शब्दांची जत्री आपण फळ्यावर उमटवू शकतो, की विद्यार्थ्यांनी प्राणी या शब्दाला उच्चारल्यानंतर मला काय काय आठवलं ते विद्यार्थ्यांनी सांगणं आणि आपण शिक्षक म्हणून ते फळ्यावर उतरवणं. म्हणजेच हा एक माइंड मॅपचा सुद्धा एक छोटासा गेम होतो. असंच आपण प्राणी या थीमला घेऊन जरी केलं तरी त्यानंतर आपण जर थोडं अजून सूक्ष्म पद्धतीने पाहिलं तर मग नंतर आपण एक एक प्राणी घेऊयात. मग आपण वाघ घेतला, मग वाघ शब्द जर आपण मधल्या वर्तुळात लिहिला, मग वाघ म्हणल्यानंतर मला काय काय आठवलं किंवा गाय म्हणल्यानंतर मला काय काय आठवलं, कुत्रा म्हणल्यानंतर मला काय काय आठवलं, असं आपण नंतर एक एक प्राणी घेऊन सुद्धा विद्यार्थ्याची शब्द संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढे जाऊन आपल्याला अजून एक कृती अशी करून घेता येईल, की विद्यार्थ्यांनी हे जे शब्द सांगितलेले आहेत ते शब्द सांगितल्यानंतर त्या शब्दाला अनुसरून एखादं छोटंसं वाक्य सांग बरं. मग ते वाक्य विद्यार्थ्यांनी सांगणं आणि ते त्यांनी लिहिणं किंवा विद्यार्थ्यांनी वाक्य सांगणं आणि आपण ते पुन्हा तक्त्यावर लिहून काढणं, म्हणजे आपल्या छोट्याशा शब्दपट्ट्या सुद्धा होतात, आपल्या वाक्यपट्ट्या सुद्धा होतात, एक आपली साहित्य निर्मिती सुद्धा होते आणि विद्यार्थ्यांच्या शब्द संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होण्यासाठीची ही एक पूरक कृती आपल्याला ठरू शकते. म्हणजेच प्राणी या थीमला अनुसरून आपण भाषिक, गणितीय, कला, कार्यानुभव, सामान्य ज्ञान, परिसर अभ्यास अशा अनेक अँगलनी या सगळ्या विषयांना हात घालून वेगळे वेगळे अँगल्स वापरून वेगळ्या वेगळ्या मायक्रो ऍक्टिव्हिटीज वापरून आपण प्राणी ही थीम विद्यार्थ्यांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचवू शकतो. या ठिकाणी मला सांगायला खूप छान वाटेल की आपण सगळेजण वर्गामध्ये अशा अनेक कृती घेत असतो, अनेक प्रकल्प घेत असतो, पण हे सगळं करत असताना त्याला एका विशिष्ट मालेमध्ये रचणं किंवा एखाद्या विशिष्ट मालेनुसार जर आपण गुंफत गेलो तर त्याचे फायदे किंवा त्याची जी परिणामकारकता आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकते. त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित करून त्या कृती व्यवस्थित आपण जर वर्गामध्ये राबवल्या तर आपल्याला देखील आणि विद्यार्थ्यांना देखील त्याची यशस्वीता खूप चांगल्या पद्धतीने झालेली दिसून येते. तुम्हा सगळ्यांना प्राणी या थीमला अनुसरून प्रकल्प आधारित अध्ययन अनुभव देताना प्राणी या थीमला अनुसरून वेगळे वेगळे आनंददायी प्रकल्प राबवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते यशस्वीरित्या पोहोचवण्यासाठी तुम्हा सगळ्या शिक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण पुढच्या मालेमध्ये पुढच्या विषय सूत्राला घेऊन भेटूयात आणि सदर प्रकल्पासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो पीबीएल प्रकल्प आधारित अध्ययन अनुभव जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे
अतिशय उपयुक्त उपक्रम आहे आणि आम्हाला सगळ्यांना तो निश्चितच उपयुक्त ठरेल. तो चांगल्या पद्धतीने आम्ही राबवू असे या ठिकाणी आश्वासन देते आणि या ठिकाणी मला प्राणी या थीमला अनुसरून अध्ययन अनुभव कोणते घ्यायचे हे सादरीकरण करण्याची एक संधी दिली. त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुवर्ण मॅडम. दैनंदिन जीवनातील अतिशय सोपी आणि सहज उदाहरणं सांगत आपण विद्यार्थ्यांना हे प्रकल्प कशा पद्धतीने राबवता येतील आणि विद्यार्थी त्याचा आनंददायी अनुभव घेत कशा पद्धतीने अनुकरण आणि अध्ययन करतील याचं आपण अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. आजच्या महाराष्ट्र शासन आणि अरविंद सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार आणि या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज प्रकल्प आधारित अध्ययनाच्या अनुषंगाने पहिल्या सत्राला सुरुवात केली. या सत्राला मार्गदर्शन करणारे शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी सर, माननीय प्रधान सचिव रणजितसिंह देओल सर, आयुक्त सुरेश मांढरे सर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय राहुल रेखावार सर व सहसंचालक शोभा खंदारे मॅडम, उपसंचालक रमाकांत काटमोरे सर, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग प्रमुख माननीय मनीषा यादव मॅडम, या सर्वांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करते. त्याचसोबत उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य, शिक्षण अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक, केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचेही मी हार्दिक आभार व्यक्त करते. आज आपल्याला लाभलेल्या सुलभक सुवर्णा पवार मॅडम यांचेही मी हार्दिक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर अरविंद सोसायटी आणि त्यांची पूर्ण टीम ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी शासनाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करते. अधिकाधिक शिक्षक आणि विद्यार्थी या प्रकल्प आधारित वेबिनारचा लाभ घेतील. आज या सत्राला सुरुवात झालेली आहे. इथून दररोज याच वेळेस आपल्याला ह्या सत्रांचं सादरीकरण होणार आहे. सर्व शिक्षक बंधू भगिनी या सत्रांचा उपयोग आपल्या अध्ययन अध्यापनासाठी करतील आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देतील अशी आशा व्यक्त करते. सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांचे हार्दिक आभार मानून मी विषय सहाय्यक सुनीता विजय काटम, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष SART पुणे, आपण सर्वांचे हार्दिक आभार मानून आजचे सत्र याच ठिकाणी संपले असे जाहीर करते.